छत्रपती संभाजीनगरच्या निराला बाजार परिसरातून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे। चायनीज कॉर्नर नावाचे दुकान आणि मेड ओव्हर पिझ्झा या दोन दुकानांमध्ये आग लागल्याची प्राथमिक माहिती मिळाली। सुदैवाने अग्निशमन दलाच्या तातडीच्या हस्तक्षेपामुळे मोठी दुर्घटना टळली। विशेष म्हणजे या दुकानांमध्ये गॅस सिलेंडरही होते, जे फुटण्याचा गंभीर धोका निर्माण झाला होता। घटनास्थळी तपासणी दरम्यान या दुकानांमध्ये कोणतेही फायर एक्सटिंग्विशर किंवा सुरक्षा उपकरण आढळले नाही। विद्युत शॉर्ट सर्किट्समुळे आग लागल्याची शक्यता वर्तविली जाते, परंतु सर्वात मोठा प्रश्न असा आहे, फायर सेफ्टी नसताना अशा खाद्यपदार्थांच्या दुकानांना परवानगी मिळते तरी कशी? यावर सध्या नागरिकांमध्ये मोठी चर्चा जोरदार सुरू आहे। शॉर्ट सर्किटमुळेच ही आग लागल्याची प्राथमिक माहिती अग्निशमन अधिकारी वैभव बागडे यांनी दिली। दिनांक 12/12/2025 रोजी दुपारी 16:12 श्री मनोज मेहरा यांनी कॉल दिला की सिटी मार्बल इमारतीमधील दुकानाला आग लागलेली। आम्ही घटनास्थळी पोहोचलो असता चायनीज कॉर्नर आणि मॅड ओव्हर पिझ्झा दोन दुकानाला आग लागलेली होती। आगीचे प्रमाण थोडक्यात असलेले धुराचं प्रमाण जास्त होतं, कारण तिथे व्हेंटिलेशन नसल्यामुळे धूर जास्त कोंडला गेलेला होता। त्यामुळे आम्ही तात्काळ होद्रीच्या साहाय्याने आगीवर पाण्याचा मारा करून व्हेंटिलेशन मोकळं करून दरवाजे मोकळे करून आग विझवण्यात आली। सुदैवाने त्या घटनेमध्ये कोणी जखमी झालेलं नाही आहे। प्राथमिक अंदाज आमचं शॉर्ट सर्किट आहे। सध्या किती नुकसान झालं याची तपास चालू आहे। धन्यवाद।